इयत्ता 9वी अ ब गणित भाग 2 चॅप्टर नंबर 6 सर्कल। या चॅप्टरमधील आपण गेल्या तासिकेला इन सर्कल अंतर्वर्तुळ हे कसे काढायचे या संदर्भात एका उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण पाहिलेलं होतं। आज आपण सर्कम सर्कल, मराठीमध्ये त्यालाच परिवर्तुळ असे म्हणतात। सर्कम सर्कल means a circle passing through all the vertices of a triangle is called circumcircle of the triangle। जेव्हा एखादं वर्तुळ त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूमधून जातं पहा, या ठिकाणी हे वर्तुळ दाखवलं आहे आणि हे वर्तुळ त्रिकोणाच्या या तिन्ही शिरोबिंदूमधून ए बी सी या तिन्ही शिरोबिंदूमधून जात आहे, म्हणून या वर्तुळाला परिवर्तुळ किंवा इंग्रजीमध्ये त्याला सर्कम सर्कल असे म्हणतात। या ठिकाणी आता सर्कम सेंटर म्हणजे काय? द सेंटर ऑफ द सर्कम सर्कल हे परिवर्तुळ जे आहेत, या परिवर्तुळाचा केंद्रबिंदू जो आहे तो परिकेंद्र किंवा सर्कम सेंटर असे म्हणतात। द सेंटर ऑफ सर्कम सेंटर सर्कल इज कॉल्ड सर्कम सेंटर। आता हे सर्कम सर्कल आपण कसं काढायचं या संदर्भातले काही मुद्दे पहा। मेन पॉइंट्स ऑफ टू कन्स्ट्रक्ट ए सर्कम सर्कल ऑफ ए ट्रायंगल। ड्रॉ ए ट्रायंगल ऑफ गिवन मेजरमेंट्स। पहिल्यांदा दिलेल्या मापाचा त्रिकोण काढा। ड्रॉ ए बायसेक्टर्स ऑफ एनी टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल। बघा, पहिल्यांदा दिलेल्या मापाचा हा त्रिकोण काढायचा आहे, त्यानंतर कोणत्याही दोन बाजूंचे लंबदुभाजक काढायचे आहेत। ड्रॉ बायसेक्टर्स ऑफ एनी टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल। टेक अ डिस्टन्स फ्रॉम इंटरसेक्शन ऑफ द बायसेक्टर्स sides to vertex of a triangle and draw a circle। आता या ट्रायंगलचे जेव्हा तुम्ही साइडचे बायसेक्टर काढणार आहे आणि ह्याचा जो इंटरसेक्शन मिळणार आहे, त्या इंटरसेक्शनपासून समजा असा एक बायसेक्टर काढला, या साइडचा बायसेक्टर काढला आहे, ते समजा या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहेत, तर या पॉईंटपासून ए बी किंवा सी पर्यंतचं अंतर घ्यायचं आणि एक वर्तुळ काढायचं। हे वर्तुळ जे आहे ते त्या तिन्ही शिरोबिंदूमधून जाणार आहे। द सर्कल पासिंग थ्रू ऑल द व्हर्टायसेस ऑफ ए ट्रायंगल। त्या सेंटर जो आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट मिळणार आहे, त्या पॉईंटपासून या व्हर्टेक्सपर्यंतचं तुम्ही जर डिस्टन्स घेतलं आणि जे सर्कल आपण काढणार आहे हे सर्कल तिन्ही व्हर्टायसेसमधून जाईल, या सर्कलला सर्कम सर्कल असे म्हणतात। आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊ आणि त्या उदाहरणाद्वारे सर्कम सर्कल कसं काढायचं आहे हे पाहणार आहोत। पहा, एक्झाम्पल नंबर 1। कन्स्ट्रक्ट ट्रायंगल DEF such that DE is equal to 4.2 centimeter, angle D is equal to 60 degree, angle E is equal to 70 degree and draw circumcircle of a triangle। आता या ठिकाणी रफ फिगर मी काढलेली आहे। पहिल्यांदा रफ फिगरमध्ये त्रिकोण जो आहे तो त्रिकोण आपण काढणार आहोत। त्रिकोण DEF, डी एंगल जो आहे तो 60 डिग्री। रफ फिगरमध्ये मापन असलं पाहिजे असं नाही। डी एंगल 60 डिग्री, ई एंगल जो आहे तो 70 डिग्री, 4.2 DE आहे आणि ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात एंगल, ही साईड काढली, ही साईड काढल्यानंतर एफ येईल आणि या DEचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, DFचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला आणि या ठिकाणी हे दोन्ही बायसेक्टर जे आहे ते ज्या पॉईंटमधून इंटरसेक्ट होतात त्या पॉईंटपासून D किंवा EF पर्यंत अंतर घ्या आणि एक वर्तुळ काढा। हे वर्तुळ तिन्ही शिरोबिंदूमधून जाणारं असेल। आता प्रत्यक्ष आपण या ठिकाणी मापन पहिल्यांदा ही त्रिकोण DEF आपण काढणार आहोत। पण पहिल्यांदा पट्टीच्या सहाय्याने आपण या ठिकाणी DE जे आहे ते मोजून घ्यायचं आहे।
त्या डी ईची जी लांबी जी आहे ती 4.2 सेंटीमीटर असली पाहिजे. बघा, हे पट्टीच्या साहाय्याने आपण या ठिकाणी डी ईची लांबी जी आहे ती किती घ्यायची आहे, 4.2 सेंटीमीटर. आणि त्यानंतर आपण कोन मापकाच्या साहाय्यानं या डी या ठिकाणी 60 अंशाचा कोन केलेला आहे. पहा की ठेवत असताना या पद्धतीनं हे कोन मापक ठेवा. 0, 10, 20, 30, 40, 50 आणि 60. 60 मापाची खूण अशी केली. त्यानंतर पॉईंट ई जवळ 70 अंशाचा कोन करायचा आहे. हा 70 अंशाचा कोन करताना सुद्धा याच ठिकाणी ही कृती करायची आहे. 0, 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 70 बरोबर पट्टीच्या साहाय्यानं खुणा केल्यानंतर ह्या रेषा अशा वाढवायच्या आहेत. आता पुढचा जो पार्ट जो आहे तो आपण पाहणार आहोत. पहा, ही डी जो बाजू जी आहे, ही साईड जी आहे, ही साईड काय करायचं आहे, या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि वरच्या दिशेला असा कंस काढायचा आहे. हा कंस काढल्यानंतर खालीसुद्धा आपण त्याच मापानं दुसरा कंस काढणार आहे. आणि हे अंतर पुन्हा बदलायचं नाही. ई वरती कंपास ठेवा आणि याला इंटरसेक्ट होणारे असे कंस काढा. आणि हे दोन्ही कंस जे आहेत ते पहिल्यांदा जोडून घेऊया, म्हणजे या डी ईचा परपेंडिक्युलर बायसेक्टर होईल. या पद्धतीनं ही पहिली रेषा काढलेली आहे. त्यानंतर बाजू ही ई एफ किंवा डी एफ या बाजूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. इथे सुद्धा आपण काय करायचं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपण या बाजूचा सुद्धा असा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. या पद्धतीनं अशी खूण केली. हे अंतर पुन्हा बदलायचं नाही. ॲपवरती ठेवा आणि असा कंस काढा. इकडे सुद्धा असा कंस काढायचा आहे. या पद्धतीनं हे दोन्ही कंस परत काय करायचे आहेत, जोडायचे आहेत. हे दोन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर या ठिकाणी पहा इथं इंटरसेक्ट झालेले आहेत. तो पॉईंट असतो तो सर्कल, तो आपण समजा सी अक्षरानं दर्शवूया. आणि या सी पॉईंटपासून इकडं डी किंवा डी एफ किंवा इकडं ई असं फिरवून बघायचं आहे. प्रत्येक बरोबर समान आपण जर हे परपेंडिक्युलर बायसेक्टर जर बरोबर काढलेले असतील तर या ठिकाणी हे जे सर्कल जे आहे ते तिन्ही बिंदूमधून असं जाणार आहे. या पद्धतीनं असं हे कंपास फिरवायचं आहे. आपल्या लक्षात येईल की हे जे सर्कल जे आहे ते या तिन्ही पॉईंटमधून गेलेलं आहे, एफमधून, ईमधून आणि डीमधून. ही मापं मात्र त्यावेळेला आपण प्रत्येक वेळेला लिहायचे आहेत. 4.2 सेंटीमीटर, डी जवळ 60 डिग्री, ई जवळ 70 डिग्री. हे कोन केल्यानंतर डी ई एफ ही सुद्धा नावं बरोबर द्यायचे आहेत. या पद्धतीनं पहा, पहिल्यांदा पुन्हा एकदा ही कृती बघूया. पहा, पहिल्यांदा दिलेल्या मापाचा त्रिकोण काढायचा आहे. 4.2 घ्या. डी जवळ 60 अंशाचा कोन करणारा एक किरण काढा आणि ई बिंदूजवळ सुद्धा 60 अंशाचा कोन करणारा असं आपल्याला दुसरं किरण काढायचं आहे. आणि हे दोन्ही ज्या ठिकाणी छेदतील तिथे नाव एफ असं नाव द्या, म्हणजे डी एफ हा त्रिकोण आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे, ड्रॉ एनी परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ एनी टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल. या डी ईचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना आपण काय करतो, डी जवळ कंपास ठेवतो, निम्म्यापेक्षा जास्त अंतर या ठिकाणी घेतो असं, आणि वरच्या दिशेला असा एक कंस, खाली एक कंस. हे अंतर आपण बदलत नाही. ई वरती कंपास ठेवून असा छेदणारा असा, आणि ही रेषा या ठिकाणी ओढायची आहे. त्यानंतर डी ई या बाजूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना सुद्धा आपण काय करायचं आहे, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. इकडे आणि इकडे अशा खुणा करा. ॲपवरती कंपास ठेवा. या मूळ कंसाला छेदणारा असा कंस काढा आणि हे जोडून घ्या. आणि या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनपासून डी किंवा ई आणि एफपर्यंतचं अंतर घेतलं तर हे सगळं अंतर समान येतं. अशा त्रिकोणाला सर्कल असे म्हणतात, किंवा अशा त्रिकोणाचं हे सर्कल म्हणजे परिवर्तुळ होतं. या पद्धतीनं यावरती आधारित असणारी आपण उदाहरणं जी आहेत ती पुढच्या तासिकेला प्रॅक्टिस सेट 6.3 मध्ये काही उदाहरणं आहेत ती पुढच्या तासिकेला आपण पाहणार आहोत. तोपर्यंत ही कृती व्यवस्थित समजावून घ्यायची
आणि यामधले सर्कम सर्कल म्हणजे काय, सर्कम सेंटर म्हणजे काय आणि मेन पॉईंट्स ऑफ कन्स्ट्रक्ट सर्कम सर्कल ऑफ ए ट्रायंगल हे जे पॉईंट्स आहेत ते सर्व तुम्ही काय करायचे आहेत, आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे आणि एक उदाहरण हे जे आहे ते आपल्या वहीमध्ये सुद्धा तुम्ही सोडवायचं आहे. पुढच्या तासिकेला आपण प्रॅक्टिस सेट 6.3 मधली काही उदाहरणे जी आहेत ती सोडवणार आहोत. धन्यवाद.